ज्योतिबाच्या नावानं तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या पंकज सक्ती ब्लॉगमध्ये. आणि आपण लास्टच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र आलेलो आहे सुट्टीच्या निमित्ताने. आणि आपली भाळवणीची यात्रा होती त्या निमित्तानं सुद्धा आपण एकत्र आलेलो आहे. आणि कालच भाळवणीची यात्रा झाली. मी त्याचं व्हिडिओ तयार नाही केला कारण मला टाईमच नाही भेटला व्हिडिओ तयार करण्यासाठी. सो आज आणि हा आहे माझा मोठा भाऊ रोहन सक्ते. हाय. आणि आज आपण काहीतरी प्लॅन बनवायचा आहे कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा. सो सगळे एकत्र आलोय. आता आपण प्लॅन बनवूया. आता आपण झाडाच्या खाली आहे स्वतः. मध्ये आणि सगळे सुमित सक्ते झोपलेले आहेत. छोटे आहे रुही, माही, कोंबडी आहे, रोहन आहे. वरती थोडा टाइमपास केल्यानंतर आता आपण कुठेतरी फिरायला चाललोय. मी, प्रतीक्षा दिदी, जया आणि आपण आलोय बाहेर फिरायला. आणि आपण आता हे कराडच्या डीमार्टच्या समोर, माझ्या पाठीमागे डीमार्ट दिसतंय त्याच्या समोर आहे. आणि मी आणि प्रतीक्षा दिदी आहे. आणि मला आम्हा दोघाला सोडून ते दोघे गेलेत आतमध्ये काहीतरी खायला आणण्यासाठी. सो इथं खूप गरम होतंय. सो दोघंच बसलोय आणि आम्हाला सोडून ते गेलेत आतमध्ये काहीतरी आणण्यासाठी. कारण भूक खूप जाम लागली आहे आणि सकाळपासून आम्ही काही खाल्लेलंही नाही. सो काहीतरी खाण्यासाठी आम्ही घरातून बाहेर आलेलो आहे. त्यानंतर आपल्याला भेटलेले आहेत सकाळपासून पहिलं बिस्किट. त्याप्रमाणे आपण चाललो ना कोल्हापूरला. आणि आपल्या बरोबर आहे आपली पूर्ण फॅमिली. गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. तर आता आपण चाललोय कोल्हापूरला. आणि आता सकाळपासून काही खाल्लेलं नाही. सो भूक लागली आहे सर्वांनाच खूप. आणि आपण थांबलोय इस्लामपूरपासून आय थिंक कामेरी, विठ्ठलवाडी कामेरी इथे MK म्हणून एक धाबा आहे, त्या ठिकाणी आपण थांबलेलो आहे जेवण्यासाठी. सो इथून जेवून आपण कोल्हापूरला जायचं आहे.
सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, फक्त नाश्ता करून घरातून निघालो होतो. आय थिंक 3 वाजलेत आत्ता. 3 वाजता आम्ही जेवलो आता. एम के हॉटेल आहे विठ्ठलवाडी कामेरी जवळ, तिथे आता आम्ही जेवलेलो आहे. आणि आता आम्ही 3 वाजता कोल्हापूरला चाललोय. सो किती वेळ लागतोय तिकडे आय डोंट नो. आम्ही आता वरती जाताना आम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी समजली, इथे या ठिकाणी मागं ज्या मूर्ती आहेत इथून वरतीपर्यंत अशा मूर्ती आहेत एक ठिकाणी. आणि या प्रत्येक मूर्त्या ज्या आहेत त्या आपल्या प्रत्येक राशीप्रमाणे आहेत. तर तिथे 1 नंबरला मेष होती रास, इथे कर्क आहे, नंतर त्यानंतर सिंह झाल्यानंतर अशाच सगळ्या रास आहेत पाठीमाग माझ्या. आणि ते माझी रास कुठं आहे, माझी रास छोट्या तुझी कोणते. त्यानंतर आम्हाला एक असा व्ह्यू भेटला आहे, या ठिकाणी आम्ही आमचे 30 मिनिट वाया घालवलेले आहेत फोटो काढण्यात. अर्धी माणसं पिसळलेले तरी शेवटी आमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरामॅन असल्यामुळे 1 मिनिट पोच हा पहा. आणि आमच्याकडे एक प्रोफेशनल कॅमेरामॅन असल्यामुळे आम्ही पाहिजे तसे फोटो काढू शकतोय. त्याला इंस्टाग्राम वरती फॉलो करा, द अदर इन्फिनिटी. खूप वेळ कनेरीमध्ये फिरल्यानंतर आता आपण जायचं आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. सो आता इथून आपण चाललोय. तुम्ही पाहिला असाल कनेरी मठ कशा प्रकारे आहे तो. आता आपण जायचं आहे कोल्हापूरला महालक्ष्मी. फायनली पोहोचलोय आपण महालक्ष्मीच्या मंदिराजवळ. आणि आता आपण चाललोय आतमध्ये. मला इथला व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय, पूर्ण महालक्ष्मीचं मंदिर कसं दिसतंय ते. करू शकलो नाही, कारण त्याचं कारण बघा. सो ह्यामुळे आपण शूट करू शकलो नाही. आणि आता आपण आपलं दर्शन झालेलं आहे. तर सध्या पंकज सक्टे तुम्ही बघताय थकलाय खूप, आणि त्याच्यात बोलण्याची ताकद नाही. आणि शेवटी त्यांनी कॅमेरा माझ्या हातात दिलाय. सहसा आमचं मंदिर दर्शन आज झालेलं आहे. आणि तर तुम्ही कोल्हापूरमध्ये येता आणि ते मंदिरामध्ये जर येताय तर इकडे तुम्ही बघितलं तर बासुंदी चहा म्हणून फेमस चहा आहे तिथे. तर बासुंदी चहा नक्कीच तुम्ही टेस्ट करावा असं आमचं तर मत आहे. आणि तुम्ही नक्कीच बघा ह्या स्टॉलवरती इकडे
मंदिराच्या बाहेरच आहे, इथे तुम्ही बासुंदी चहा घेऊ शकता. चहाची टेस्ट मी तुम्हाला नक्कीच नंतर सांगेन. सध्या आम्ही फक्त चहा ऑर्डर केलाय. टेस्ट करून आम्ही नक्कीच सांगणार की तुम्हाला की चहाचा टेस्ट आहे कसा. सध्या आमच्या आता वेटिंग लिस्टमध्ये आणि मावशी आमच्यासाठी चहा बनवत आहे तिकडे. तर चहाचा टेस्ट घेतल्यानंतर सांगतो तुम्हाला. चहा आता भेटलेला आहे, तर मी याचा टेस्ट घेऊन मी तुम्हाला सांगतो की याचा टेस्ट आहे कसा खरं तर. अजून कोण राहिले? एकदम छान टेस्ट आहे चहाचा. आणि पंकज, तुझं मत काय याच्यावरती? एकदम मस्त चहा आहे, एकदम बासुंदी टाईप. तुला काय बोलायचं आहे का? नाही, आणि त्यातल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या प्रसिद्ध आहेत. त्यातली कोल्हापूरमध्ये खूप प्रसिद्ध असणारी म्हणजे कोल्हापुरी चप्पल. आणि आपण जाणार आहे आता सध्या कोल्हापुरी चप्पल विकत घेण्यासाठी. आता आमच्या घरातले पण खूप उत्सुक आहेत चप्पल घेण्यासाठी. तर आम्ही आता इथे खास एक मार्केट आहे जिथे आपण सगळे जाऊन चप्पल विकत घेऊ शकतो आणि स्वस्त दरात तिथे चप्पल भेटतात. फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे तिकडे जाऊन. तर मी तुम्हाला घेऊन चालतोय आता मार्केटमध्ये. तर शेवटी आम्ही पोहोचलोय कोल्हापूरमध्ये असणारं चप्पल मार्केट. इथे तुम्ही बघू शकता रांगेत सगळी दुकानं चपलीचीच आहेत. पूर्ण रस्त्यापर्यंत वरती चढून जाणार तिथे आपल्याला चप्पलच भेटते. आता आपण एका दुकानात पोहोचलेलो आहे आणि आता इथे या ठिकाणी चप्पल सिलेक्ट करते कोणती तिला चप्पल हवं आहे ते. तो कोणतं घेते ते आपण तुम्हाला दाखवू नक्की तिने कोणतं चप्पल घेते नक्की दाखवू. एवढ्या चप्पल आपण खरेदी केल्यात आता. आणि आता वाजलेत 7:30 वाजलेत आणि आपण अजून कोल्हापूरमध्येच आहे. सो नेक्स्ट प्लॅनिंग आपलं अजून नक्की नाहीये मध्ये. पण असं आहे की वेळ जास्त झाले, 8:45-9 वाजल्यामुळे मंदिरात एवढी जास्त गर्दी नव्हती. सो आम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन भेटलंय देवाचं. आणि आता आपण शेवटी आपला प्लॅन नव्हता, पण ऑन द आउट ऑफ वे जाऊन आपण इथे ज्योतिबाच्या मंदिराच्या इथे आलोय. सहसा आपण जर दिवसाच्या वेळेस इकडे आलो तर इथे भाविकांची खूप गर्दी असते. पण संध्याकाळी 8:30पेक्षा पण जास्तच वेळ झाला, त्याच्यामुळे आपल्याला इथे काही जास्त गर्दी भेटत नाही. जर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये ऐकाल तर इथे देवाची होणारी जी आरती आहे ती रेग्युलर आरती असते. त्या आरतीचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता. आणि खरंच बघण्यासारखं स्थळ आहे. आणि मी सगळ्यांनाच सांगेन की ॲटलिस्ट एकदा तरी येऊन ह्या ठिकाणी तुम्ही दर्शन घ्यावं. दर्शन घेऊन पण मन एकदम शांत होतं आणि खरंच एकदम आल्हाददायक असं इथलं वातावरण आहे. तर पंकज सक्टेसाठी हा एक अजून ॲडिशनल व्लॉग पुढे तुम्हाला पंकज घेऊन जाईल. तर हा आपला इथे व्लॉग आपण संपवूया. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीकडून आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना आणि काय सजेशन, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.